सहा कोटी मराठ्यांचं दैवत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आंतरवाली सराटी इथून लाईव्ह आले आणि पाटील म्हणाले का आमच्या मराठा बांधवाच्या नोंदी सापडल्या असली त्यांना ताबडतोब ओबीसीतून सर्टिफिकेट द्या आणि लेकरा बाळाचं कल्याण होऊ द्या। यावेळी पाटील सर्व अधिकारी कर्मचारी यांना आदेश दिले आणि सरकारला सांगितले ज्या भागात आणखी नोंदी सापडल्या नाही त्या भागात नोंदी शोधायला सुरुवात करा। यावेळी पाटील सर्व सरकारला सूचना दिल्या, नाहीतर आम्हाला त्याच्यावर पर्याय शोधावा लागेल अशी ही पाटलांनी आदेश दिला। सामान्य जनतेचं नेतृत्व म्हणजे जरांगे पाटील। हे जर ओबीसींना भाऊ मानत असते किंवा आपले जर मानत असते तर तुम्हाला सरळ सरळ सांगतो 32% आरक्षणात 32% ओबीसींनी राहायलाच पाहिजे। जो काय ओबीसी 32% आरक्षण जर ओबीसीला तर यांनी 32% म्हणजे 27% आणायला नको, 27 म्हणजे 19 आणायला नको। याचा अर्थ गोरगरीब ओबीसींना नाही कळाला। ज्या ओबीसीचं आरक्षण आपण घेतलंय त्याच ओबीसीला आपल्या ताटातला घास खाऊ द्यायचा नाही, इतक्या आपल्या बुद्धीनं वागले। उदाहरणच द्यायचं ठरलं तुम्हाला, बंजारा समाजानं मोठ्या मनानं त्याला खूप मोठं काळीज लागतं आपलं स्वतःचं आरक्षण दुसऱ्याला द्यायचं म्हणलं। त्यांनी इतकं मोठं मन दाखवलं आणि आपलं अर्ध आरक्षण दुसऱ्या जातीला देऊन खाऊ द्या म्हणे गरीबाचे लेकर, इतक्या मोठ्या मनाचे। पण त्याच्यातला फरक आत्ता लक्षात आलाय बंजारा समाजाच्या लांबणी समाजाच्या पोरायच्या आत्ता इतक्या दिवसानंतर की आपलं 28% आरक्षण घेतल्यावर यांच्या घराघरातले लोक सुधारले आणि आपल्याला 28% राहिले, आपण कसं काय सुधारलो नाही? म्हणजे यांनी काय केलं, ज्यांचं आरक्षण घेतलं त्यांच्या पण जागा खाल्ल्या। ओबीसीच्या नावाखाली 350 ओबीसीच्या जागा खाल्ल्या आणि हे लोकांना ज्ञान शिकवणार, आमच्या ओबीसीच्या लेकरा बाळाचा घास खाऊ नका। अरे आमचं जाऊ दे, तुम्ही हाय त्याच ओबीसीला घास खाऊ दिला, कोणत्या जातीला मायक्रो ओबीसीला खाऊ दिला का कोणत्या लंबणी समाजाला खाऊ दिला का तुम्ही कोणत्या कुंभार लोहार सुतार काय लय मोठ्या जाती आहेत त्याच्यात परिधी आहे, धोबी आहे, सुतार आहे, त्याच्यामध्ये नावी आहे, त्याच्यामध्ये राजपूत आहे, काही काळी आहे, त्याच्यात यांनी इतका जबरदस्त डाव साधला तेव्हा। हे बिचारे भोळे त्यावेळेस सगळेच अडाणी होते, शिकलेले कमी होते, तोवर यांनी झपका हाणून घ्या आरक्षण ओबीसीचं लेकराचं घेतलं। बघा, पाटला ओबीसी मधून DYSP पदी निवड झाल्याबद्दल पाटलांनी त्या बांधवाचं स्वागत केलं। हा खाली बोललं काय असं विलासराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मुलाची भेट घेतली व त्यांनी पाटलाचं स्वागत केलं। यावेळी ते म्हणाले